नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रोहन कापसे तुमचं स्वागत करत आहे रोहन द फार्मर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर तुम्ही पाहत आहात की सध्या पावसाळी कांद्याची लाल कांद्याची रोपवाटिका करण्यास सुरुवात झालेली आहे। तर रोपवाटिका करण्यास सुरुवात होत असताना आपल्याला कांदा रोपवाटिकेमध्ये काही उपाययोजना करायला पाहिजे की जेणेकरून आपल्या कांदा पीक हे निरोगी येईल आणि त्यामध्ये मर रोग येणार नाही। तर आपल्याला सुरुवातीला महत्त्वाची पहिली गोष्ट अशी करायची आहे की जेव्हा आपलं कांद्याचं बी टाकत असतो तेव्हा कांद्याचं बी टाकत असताना आपल्याला त्याला एखाद्या चांगल्या बुरशीनाशकासोबत त्याची सीड ट्रीटमेंट करायची आहे। तर सीड ट्रीटमेंट करत असताना आपल्याला एखाद्या मोठ्या पाटीमध्ये आपल्याला एक बुरशीनाशक पावडर घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला कांद्याचं बी टाकायचं आहे। तर कांद्याचं बी टाकल्यानंतर त्याला आपल्याला सॉफ्टली मिक्स करायचं आहे की आपण हार्डली करायचं नाही। तर हार्डली जर मिक्स केलं तर आपल्याला त्याचा जर्मिनेशनसाठी त्याचा तोटा होऊ शकतो। यामध्ये आपण पावडरमध्ये तुम्ही या ठिकाणी M45 पावडर असेल किंवा झेडास्टेटर असेल किंवा रोको अशा पावडरीचा यापैकी कोणतीही एक पावडर घेतली तरी चालेल। त्याचबरोबर जेव्हा आपलं पीक चांगल्या प्रतीने जर्मिनेट होतं तेव्हा आपले 10 ते 15 दिवस झाल्यानंतर आपल्याला कांद्या पिकामध्ये आपण पाटपाण्याद्वारे आपल्याला एक बुरशीनाशक सोडायचं आहे। तर आपण पाटपाण्याद्वारे का बुरशीनाशक सोडायचं आहे? तर जेव्हा आपल्याला ही मर रोग येत असतो तो मर रोग हा जमिनीमध्ये असणाऱ्या बुरशीमुळे येत असतो। तर त्याच्या बुरशीचं आपल्याला नियंत्रण करायचं असेल तर आपल्याला पाटपाण्याद्वारेच बुरशीनाशक द्यावं लागते। तर आपण बुरशीनाशकामध्ये साप बुरशीनाशक घेऊ शकता किंवा M45 आहे किंवा त्याबरोबर झेडास्टेटरसुद्धा आहे किंवा रोकोसुद्धा बुरशीनाशक चांगल्या प्रतीने काम करते। अशा पद्धतीचे आपण पाटपाण्याद्वारे बुरशीनाशक घ्यायचं आहे। प्रत्येक बुरशीनाशक सांगितल्याबद्दल आपण त्याचे 1 लिटरचं जे प्रमाण आहे त्या प्रमाणानुसार आपल्याला पाटपाण्याद्वारे द्यायचं आहे। त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला एक चांगल्या प्रतीचं ह्युमिक ॲसिड टाकायचं आहे। ह्युमिक ॲसिडमध्ये आपल्याला त्यामध्ये असणारे फुल्विक ॲसिड असावं अशा पद्धतीचं ह्युमिक ॲसिड आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे। हे आपल्याला पाटपाण्याबरोबर द्यायचं आहे। पाटपाण्याद्वारे तुम्ही एखाद्या ड्रममध्ये बॅलरला एक लहानशी तोटी करून थोडे थोडे पाणी जाऊ देऊन आपण करू शकता। त्याचबरोबर अशा पद्धतीने आपण कांदा पिकांच्या रोपवाटिकेमध्ये उपाययोजना केल्या तर आपल्याला त्याचा मर रोगापासून चांगला बचाव होईल आणि आपले पीक किंवा आपलं कांद्याचं रोप हे चांगलं निरोगी येईल, जेणेकरून आपल्याला लागवडीसाठी त्याचा कोणताही तोटा येणार नाही।